या मुसळधार पावसामध्ये जंगलातून वाटा करता आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात प्रज्वल आणि अथर्व दोघं सुद्धा स्टंट करत होते. 7 ते 8 वेळा स्टंट केले पण ह्यांना जमला नाही. म्हणून पुढे निघालो आणि मंडळी हा खतरनाक असा व्ह्यू बघू शकता. जर इथून माझा पाय घसरत तर एकदम खाली खड्ड्यातच जाणार होतो मी. खरं तर मी रेनकोट घालणार होतो, परत जाऊ दे मला सोलापुरात पाऊसच नाही तर इथं भिजून घेऊ म्हणलं. आणि आमच्या आजूबाजूने पूर्ण फॉग होता. फक्त आमचे 7-8 लोकच दिसत होते, बाकीचे कोण पण नव्हते आमच्या सोबत. या निसर्गरम्य वातावरणात एवढं मजा आली ना, काय सांगू नका. एकदम बेस्ट वाटत होतं बघा. मला तर एका टायमाला असं वाटलं की ते मंजुमल बॉईज पिक्चर आहे ना, त्यांच्या जंगलात चालू का काय की. आणि काय व्हायला माहिती का, एका ठिकाणी पाऊस होता आणि एका ठिकाणी पाऊस नव्हता आणि एका ठिकाणी एवढं जोरात वारं होतं ना, तिथून पडणार अशी शक्यता होती. आणि इतके लोक आले होते ना, काय सांगू नका. कारण की खूप गर्दी वाटत होती त्या धबधब्यापाशी आणि एवढी भयानक अशी थंडी वाजत होती ना, असं वाटत होते की कुठेतरी शेकोटी करताय का कोणा त्याच्या बाजूला जाऊन बसाव का. तर आपले नवीन मित्र परिवार सुद्धा आपल्या सोबत होते आणि सगळेजण खूप मजा मस्ती करत होते. एक मिनिट सुद्धा असं फील झालं नाही की मी स्ट्रेंजर सोबत फिरतोय. सगळे आपलेच लोक वाटत होते. आणि या जंगलामध्ये बाप्पाच्या चेहरा असणारं एक झाड आहे, त्याच्या शोधात आम्ही खूप होतो. तेवढ्यात आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचणार होतो आणि धबधब्याचा आवाज खूप लांबूनच येत होता आम्हाला. जेव्हा या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचलो एकदम मन शांत वाटलं, कारण की पाय इतकं दुखत होते ना, खूप भयानक असे पाय दुखत होते माझे. माझ्या डोक्यात 1-2 कन्सेप्ट होते रीलचे. ते रीलचे पहिले शूट करून घेतो, त्यानंतर चहा पहिले पिऊन घ्यावं म्हणलं सगळेजण. मध्ये हे लास्ट कन्सेप्ट होता म्हणजे रेड लेबल नॅचरल केअरचा. हे पोस्ट करणार होतो पण जाऊ दे म्हणलं, शूट चांगला केला नव्हता म्हणून पोस्ट केलो नाही. आणि आम्ही इथून जाणार होतो काळू वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता मागे काळू वॉटरफॉलचं वरचा टोक आहे आणि इथून खाली जायचं म्हणताना खूप उशीर लागला असतो, त्यामुळे आम्ही नाही गेलो. इथं वरूनच आम्ही सगळं दृश्य पाहिलं. आणि हा शाहरुख खानचा पोज मला खूप आवडला होता आणि डोकं कन्सेप्ट ही चांगली होती आणि मला छान पोज नाही देता म्हणून हे आपण पोस्ट नाही केला. आणि जाता जाता आम्हाला साप पण दिसला. या छोट्याशा सापाला बाय बाय म्हणलो आणि त्यानंतर चहा पत्ते एकदा पिऊन गेलो, कारण की खूप थंडी वाजत होती आम्हाला. चहा बिस्किट मॅगी आमचं सतत चालूच होतं बघा. आणि धुक्यांचा काय प्रश्न होता की सारखं सारखं होते आणि सारखं सारखं होते, समोरची व्यक्ती काहीच दिसत नव्हती. आणि माझ्या बाकीच्या मित्रांना पुण्यामध्येच बाय म्हणायचं होतं, कारण की त्यांना तिथं पुण्यामध्ये काम होतं म्हणून. आणि तो बन मस्का आणि चहा पिऊन घेतलो आणि खूप मस्त मजा आली. आणि आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.